हॅलो फ्रेंड्स, मी पूनम घोडके. NCC यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण इन्कम टॅक्स या टॉपिकचे TY BComचे MCQ घेणार आहोत. ह्या MCQमध्ये फर्स्ट मी तुम्हाला सांगते की इन्कम टॅक्सची कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायची आहे. इन्कम टॅक्सचा आपला पहिला लेसन्स आहे. त्या लेसनचं नाव आहे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स अँड डेफिनेशन अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. मी MCQ चालू करते आणि MCQ सुरू करताना जे काही तुम्हाला कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. आपलं फर्स्ट इन्कम टॅक्सचं MCQ आहे इन्कम टॅक्स ॲक्ट वॉज पास इन, म्हणजे विच इयर इन्कम टॅक्स वॉज पास, हा त्याचा एक MCQचा मिनिंग आहे. तर हा एक बेसिक क्वेश्चन्स आहे आणि सगळ्यांना माहिती पाहिजे की 1961 हे जे इयर आहे त्या इयरला इन्कम टॅक्स ॲक्ट पास झालेला आहे. त्यामुळे 1961 दॅट इज द राईट आन्सर. आवर नेक्स्ट MCQ इज इन विच टाईप ऑफ टॅक्स इन्कम टॅक्स कम्स इन. इन्कम टॅक्स ज्यावेळी करतो तर त्याच्या अगोदर टॅक्सेस म्हणजे काय, तर टॅक्समध्ये दोन प्रकारचे टॅक्स आहेत. एक डायरेक्ट टॅक्स आहे आणि सेकंड आहे इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्समध्ये इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, गिफ्ट टॅक्स या प्रकारचे टॅक्सेस येतात आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये GST हा एक टॅक्स येतो जो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सने आपण ओळखतो. मग इन्कम टॅक्स हा कोणत्या टॅक्समध्ये येतो, तर इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्समध्ये येतो. दॅट इज द आन्सर. आणि मग GST वगैरे कशामध्ये येतो, तर GSTमध्ये इनडायरेक्ट टॅक्समध्ये येतो. नेक्स्ट MCQ आहे थर्ड नंबरचं, विच टाईप ऑफ टॅक्स GST, म्हणजे GST कोणत्या प्रकारच्या टॅक्समध्ये मोडतो. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की इनडायरेक्ट आणि डायरेक्ट. त्यामुळे GST जो आहे तो GST तुमचा इनडायरेक्ट टॅक्समध्ये येतो. त्यामुळे त्याचा आन्सर आहे इनडायरेक्ट टॅक्स. नेक्स्ट MCQ आहे फोर्थ, कारण जे रूल्स करतं ते रूल्स कोण करतं वगैरे, तर या संदर्भातला हा क्वेश्चन्स आहे. CBDT मीन्स फॉर. CBDTचा एक फुल फॉर्म काय असतो, तर CBDTचा जो फुल फॉर्म आहे तो आहे A ऑप्शन्स आहे द सेंट्रल बोर्ड, B ऑप्शन आहे द सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स, C ऑप्शन्स आहे द करस्पॉन्डन्स बोर्ड डिपार्टमेंट अँड D आहे नन ऑफ अबव. तर ह्याचं एक्झॅक्ट आन्सर काय आहे, तर सेंट्रल म्हणजे B, दी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स दॅट इज द राईट आन्सर. कारण CBDT जे आहेत ते रूल्स रेग्युलेशन्स वगैरे करतं इन्कम टॅक्सच्या संदर्भात. फिफ्थ नंबरचं जे आपलं MCQ आहे द इयर इन विच इन्कम इज अर्न. कोणत्या इयरला इन्कम इज अर्न, तर ह्याचा आन्सर्स आहे बघा. आता ह्याच्यामध्ये परत तुम्हाला असे वेगवेगळे शब्द आलेले आहेत की असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर, फायनान्स इयर आणि अकाउंट इयर. तर इन्कम टॅक्समध्ये असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर हे दोन कन्सेप्ट असतात. असेसमेंट इयर म्हणजे ज्या वर्षी इन्कम टॅक्स पे केला जातो आणि प्रिव्हियस इयर म्हणजे ज्या वर्षाचा इन्कम टॅक्स आपण पे करतो. तर द इयर इन विच इन्कम टॅक्स इज अर्न, कुठच्या वर्षी आपण इन्कम टॅक्स घेत असतो, तर इन्कम टॅक्स जो आहे तो आपण B म्हणजे प्रिव्हियस इयर हे जे इयर आहे या वर्षीच्या इन्कमवरती आपण असेसमेंट इयरला टॅक्स पे करतो. 6 नंबरचं MCQ आहे अंडर सेक्शन 224 इन्कम इन्क्ल्यूड्स. 224 हा जो सेक्शन्स आहे ह्याच्यामध्ये इन्कममध्ये काय काय येऊ शकतं, तर फर्स्ट इज प्रॉफिट अँड गेन्स, डिव्हिडंड, कॅपिटल गेन आणि D ऑल अबव. तर याच्यामध्ये काय येईल असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तर अगोदर तुम्हाला इन्कम म्हणजे काय ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. तर मी एक जस्ट थोडक्यात सांगते की इन्कममध्ये काय काय येतं. अंडर सेक्शन 224मध्ये प्रॉफिट्स अँड गेन्स पण येतं, डिव्हिडंड पण येतं, व्हॅल्यू ऑफ एनी परकिज्युइट्स रिगार्डिंग टू सॅलरी येतं किंवा अलाउन्सेस ग्रँटेड टू असेस येतं. तुम्ही इन्कम इंटरेस्ट ऑन सॅलरी, बोनस, कमिशन येऊ शकतं. असे बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचे की हे सगळं रीडिंग करायचे शांतपणे. इन्कम टॅक्स जे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही छानपैकी रीडिंग करा आणि मग ते लक्षात घ्या आणि मग तुम्हाला MCQ सोपे जातील.
अंडर सेक्शन 224 मध्ये हे तिन्ही येतात बघा. मी सगळ्यांना टिकमार्क केली. प्रॉफिट अँड गेन येतो, डिव्हिडंड पण येतो आणि कॅपिटल गेन पण येतो. म्हणून याचं आपलं राईट आन्सर काय येतं की ऑल अबव इज द अवर राईट आन्सर. ओके. नेक्स्ट 7. CBDT इज कंट्रोल्ड बाय, जसं मगाशी मी सांगितलं की सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स ही जी आपली ऑर्गनायझेशन्स आहे ती कंट्रोल कोण करतं? स्टेट गव्हर्नमेंट करतं, सेंट्रल गव्हर्नमेंट करतं, की दोन्ही जण करतात, की नन ऑफ द अबव करतात? तर याचा आन्सर असा आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट. CBDTचं कंट्रोल कोण करतं? सेंट्रल गव्हर्नमेंट. नेक्स्ट, अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 असेसी मीन्स, मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं होतं असेसी मीन्स अ पर्सन. असेसी म्हणजे कोण? कोणती व्यक्तीला असेसी म्हणतो? अगदी शॉर्टकटमध्ये सांगितलं तर असेसी म्हणजे अशी व्यक्ती की जो टॅक्स पेबल करतो. म्हणजे मग ह्याच्यामध्ये असेसीची एक डेफिनेशन केलेली आहे आणि खूप ती अशी व्यवस्थित आहे इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे. तर ती डेफिनेशन्स काय आहे ती मी अगोदर तुम्हाला एक्सप्लेन करते, म्हणजे तुम्हाला कसं होईल की ती कन्सेप्ट अजून जरा चांगली कळेल. ह्या कन्सेप्टमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया अगोदर. Assessee means a person who is liable to pay any tax, who is liable to pay any other sum of money under this act. Any proceeding under this act has been taken for assessment of this income. Any proceeding under this act has been taken for the assessment of the income. परत सांगितलेलं आहे हु इज अ डीम्ड टू बी अन असेसी अंडर एनी प्रोव्हिजन्स ॲक्ट अँड हु इज अ डीम्ड टू बी अन असेसी इन डिफॉल्ट अंडर एनी प्रिव्हियस ऑफ दिस ॲक्ट. हे सगळं बुक्समध्ये दिलेलं आहे इन्कम टॅक्सच्या पुस्तकांमध्ये. तुम्ही जर हे वाचलं तर तुम्हाला ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ते ABCDचा पॅटर्न आहे. तर असेसीची कन्सेप्ट जर तुम्ही क्लिअर केली किंवा तो वर्डिंग्स क्लिअर केला तर तुम्हाला सांगू का की तुम्हाला MCQ करताना हा प्रॉब्लेम पण येणार नाही की असेसी म्हणजे काय. जे काय कराल ते व्यवस्थित करा आणि व्यवस्थित वाचा आणि खूप त्याची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कारण इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे प्रत्येकाची एक डेफिनेशन्स केलेली आहे, त्याच्यामध्ये असेसीची ही डेफिनेशन्स आहे. आपण आता MCQचे पहिला बघूया ऑप्शन्स काय दिलेला आहे. हू एनी प्रोसिडिंग अंडर द ॲक्ट, बी हू डीम टू बी अन असेसी, सी हू इज अन असेसी इन डिफॉल्ट अँड फोर्थ आहे ऑल ऑफ अबव. मगाशी मी असेसीची डेफिनेशन तुम्हाला वाचून दाखवली अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट. असेसीला काय म्हणतात तर हे तिन्ही ऑप्शन्स त्याला आहेत. म्हणजे एनी प्रोसिडिंग अंडर द ॲक्ट, डीम टू बी अन असेसी, हु इज असेसी इन डिफॉल्ट, हे तिन्ही ऑप्शन्स आहे. म्हणून ह्याचा आन्सर काय तर डी ऑल ऑफ अबव. कन्सेप्ट क्लिअर केली की तुम्हाला MCQसुद्धा प्रॉपर करता येतील. नेक्स्ट, अ पर्सन इज डिफाइंड. Person is defined of Income Tax Act 1961 under sections. पर्सनची एक डेफिनेशन्स केलेली आहे की पर्सन्समध्ये कोण कोण येतं आणि त्याची डेफिनेशन जी आहे ती कोणत्या सेक्शन्स खाली होते. असेही प्रश्न येऊ शकतात. असे बरेचसे तुम्हाला सेक्शन्स येतील तर त्या सेक्शनची एक तुम्ही लिस्ट तयार करा आणि ते तुम्ही लर्न करा, म्हणजे तुम्हाला MCQसुद्धा अवघड जाणार नाही. तर पर्सन जो आहे हा जो पर्सन्स आहे म्हणजे पर्सन्स कोणाकोणाला म्हणू शकतात अशी पण एक कॅटेगरी दिलेली आहे. तर त्याचा आन्सर आहे सेक्शन्स 2 सबसेक्शन 31. हे त्याचं राईट आन्सर आहे. हे बाकीचे सेक्शन इतरसाठी आहेत, इतर इन्कम टॅक्सच्या टर्म्ससाठी आहेत. नेक्स्ट आहे असोसिएशन्स ऑफ पर्सन. 10 नंबरचा आहे असोसिएशन ऑफ पर्सन्स मीन्स. असोसिएशन ऑफ पर्सन्स मीन्स म्हणजे असोसिएशनला आपण काय म्हणायचं. पर्सनचं असोसिएशन असतं, एकत्र येणं असतं, त्याला काय म्हणतो की आपला पहिला ऑप्शन्स आहे अ ग्रुप ऑफ पर्सन्स, कंपनी, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, नन ऑफ अबव. तर ग्रुप ऑफ पर्सन हे जे आन्सर्स आहे की हे राईट आन्सर आहे की असोसिएशन ऑफ पर्सनला एक पर्सनचा ग्रुप एकत्र येतो आणि त्याला आपण असोसिएशन ऑफ पर्सन असं म्हटलं जातं. 11th, according to Income Tax Act, local authority means. इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये तुमचा जो फर्स्ट लेसन आहे याच्यामध्ये लोकल ऑथॉरिटी म्हणजे काय
किंवा पर्सन्स म्हणजे काय, इन्कम म्हणजे काय, ह्या प्रत्येकाच्या कन्सेप्ट त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे थोडं तुम्ही ते रीडिंग केलं तर ती कन्सेप्टसुद्धा तुम्हाला चांगली कळून जाईल. लोकल ऑथॉरिटी ज्यावेळी आपण म्हणतो तर लोकल ऑथॉरिटी म्हणजे काय काय येतं. फर्स्ट ऑप्शन इज म्युन्सिपल कमिटी, सेकंड डिस्ट्रिक्ट बोर्ड, सी ऑप्शन्स आहे कॅन्टोन्मेंट बोर्ड अँड डी ऑप्शन्स आहे ऑल ऑफ अबव. तर लोकल ऑथॉरिटीचं तुम्ही जर लोकल ऑथॉरिटीचं तुम्ही मिनिंग बघितला अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ॲक्ट, तर त्याच्यामध्ये म्युन्सिपल कमिटी ही सुद्धा येते, डिस्ट्रिक्ट बोर्ड पण येतं, कॅन्टोन्मेंट बोर्ड पण येतं आणि डी जो ऑप्शन्स आहे ऑल ऑफ अबव. म्हणजे ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या लोकल ऑथॉरिटीमध्ये येतात आणि म्हणून ऑल ऑफ अबव इज अवर राईट आन्सर. नेक्स्ट 12th, अकॉर्डिंग टू सेक्शन 231 the following is not included in person. सेक्शन 231 मगाशीच आपण सांगितलं की पर्सनशी रिलेटेड आहे. तर खालीलपैकी कोणत्या व्यक्ती विच पर्सन्स किंवा विच आर नॉट इन्क्लुडेड. बघा प्रश्न ज्यावेळी तुम्ही MCQ करता त्यावेळी निगेटिव्ह क्वेश्चन्स असतात आणि पॉझिटिव्ह पण त्याचे क्वेश्चन्स असतात. त्यामुळे प्रॉपरली लक्षात घ्या की नॉट इन्क्लुडेड पर्सनमध्ये काय इन्क्लूड केलेलं नाही आहे. तर फर्स्ट इज अ मायनर, सेकंड इज अ कंपनी, थर्ड ऑप्शन इज ॲन इंडिव्हिज्युअल अँड फोर्थ इज नन ऑफ अबव. तर ह्याचा राईट आन्सर आहे मायनर. मायनर पर्सन जो असतो बिलो दी एज ऑफ 18 इज नॉट इन्क्लुडेड इन अ पर्सन. नेक्स्ट 13, टू लेवी अँड कलेक्ट टॅक्स एम्पावर्ड टू. लेवी अँड कलेक्ट टॅक्स मीन्स काय की टॅक्स कोण आकारतं आणि कोण गोळा करतं, हा जो MCQ आहे. तर लेवी अँड टॅक्स कोण एम्पॉवर्ड असतं, कोणाला ती ऑथॉरिटी दिलेली आहे. तर आपण पहिला ऑप्शन्स बघूया. पहिला ऑप्शन्स आहे स्टेट गव्हर्नमेंट, बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सी सेंट्रल गव्हर्नमेंट अँड डी नन ऑफ अबव. तर याचं राईट आन्सर असं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट हे जे आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटला एम्पॉवर्ड केलेलं असतं टू लेवी द टॅक्स अँड टू कलेक्ट दी टॅक्स. नेक्स्ट 14, अ पर्सन हू इज सेड टू बी ॲन ऑर्डिनरी रेसिडेंट. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण रेसिडेंट जे काही कॅटेगरीज असतात इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे त्याच्यामध्ये एक 2 कंडिशन असतात. एक असते बेसिक कंडिशन असते की त्यातल्या कंडिशन त्यांनी कशा फुलफिल करायच्यात आणि एक असते ती ॲडिशनल कंडिशन्स त्याला आपण म्हणतो. आणि ह्या क्रायटेरियावरती ह्या 2 कंडिशनच्या क्रायटेरियावरती रेसिडेंट बट ऑर्डिनरी रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट अशा 3 गोष्टी येतात. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला रेसिडेंटची जी कन्सेप्ट्स आहे, रेसिडेंट कोणाला म्हणायचे, नॉन रेसिडेंट कोणाला म्हणायचे, ह्याच्या ज्या कंडिशन्स आहेत किंवा बेसिक ज्या कंडिशन्स आणि ॲडिशनल कंडिशन आहे दोन्ही तुम्हाला एक्सप्लेन मी एका मिनटामध्ये करून सांगते. की फॉर एक्झाम्पल बेसिक कंडिशनमध्ये काय सांगितलं, an individual is said to be an resident in India in any previous year. He satisfy at least one of the following basic condition. 2 बेसिक कंडिशन्स आहे. त्यातली पहिली कंडिशन आहे he is in India in the previous year for a period 182 days or more. जी व्यक्ती इंडियामध्ये 182 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस राहते. आणि सेकंड जी आहे बेसिक कंडिशन्स ती अशी आहे की ही इज इन इंडिया फॉर अ पिरियड ऑफ 60 days. जी व्यक्ती इंडियामध्ये 60 days राहते ऑर मोर त्याच्यापेक्षा जास्त ज्युरिंग दी रिलेव्हंट प्रिव्हियस इयर अँड 365 days ऑर मोर ज्युरिंग 4 years. 4 वर्षामध्ये म्हणजे प्रिसिडिंग इयर म्हणजे कंटिन्यू 4 वर्षामध्ये जी व्यक्ती 365 days किंवा 60 days पिरियड ऑफ 60 days राहते आहे तर त्याला आपण ह्या ज्या आपल्या 2 कंडिशन्स आहे ह्या आपल्या बेसिक कंडिशन आला. बघा पुन्हा एकदा सांगते. बेसिक कंडिशनमध्ये पहिली कंडिशन आहे 182 days जी पर्सन्स राहती आहे इंडियामध्ये किंवा जास्त प्रिव्हियस इयरमध्ये किंवा 4 वर्षांमध्ये 60 days किंवा 365 days राहत असेल
ऑर मोर ड्युरिंग दी 4 इयर्स इमिजिएटली प्रिसिडिंग द प्रिव्हियस इयर, म्हणजे 4 वर्षामध्ये ती 60 डेज किंवा जास्त किंवा 365 डेज राहत असेल तर ही झाली आपली बेसिक कंडिशन. तर ह्या 2 कंडिशन झाल्या. आणि ॲडिशनल कंडिशन्समध्ये काय येतं, ॲडिशनल कंडिशनमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही हॅज बीन अ रेसिडेंट इन इंडिया इन 2 आउट ऑफ 10 प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर 10 वर्षामध्ये जर 2 वर्ष ती व्यक्ती इंडियामध्ये राहत असेल, दॅट इज द ॲडिशनल कंडिशन. आणि ही हॅज बीन इंडिया, सेकंड सांगते मी, ही हॅज बीन इंडिया, दिस इज दी फर्स्ट कंडिशन. सेकंड, ही हॅज बीन इंडिया फॉर अ पिरियड 730 डेज ऑर मोर ड्युरिंग दी 7 इयर्स. अशा ह्या क्रायटेरिया इन्कम टॅक्सने सांगितलेले आहेत. ही झाली बेसिक कंडिशन्स आणि ही झाली ॲडिशनल कंडिशन्स. पुन्हा तुम्ही टेक्स्टबुकमध्ये वाचा ही कंडिशन्स आणि लक्षात घ्या, म्हणजे मग तुम्हाला ह्याचे MCQ सोपे जातील. आता आपल्याला जो MCQ विचारला आहे 14, अ पर्सन हू इज अ सेड टू बी ॲन ऑर्डिनरी रेसिडेंट. ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणजे जो इंडियातला रहिवासी आहे, इंडियामध्ये राहणारी जी पर्सन्स आहेत. तर इंडियन पर्सन कोणाला म्हणायचे किंवा ऑर्डिनरी रेसिडेंट कोणाला म्हणायचे, तर आपण पहिला फर्स्ट बघूया की सॅटिस्फाय बोथ बेसिक अँड ॲडिशनल कंडिशन्स, ओनली बेसिक कंडिशन्स, सी आहे ओनली ॲडिशनल कंडिशन अँड डी आहे नन ऑफ अबव. तर जर ऑर्डिनरी रेसिडेंट जर पर्सन असेल तर त्याचा आन्सर आहे की ए नंबरचं, की सॅटिस्फाय बोथ बेसिक ॲड ॲडिशनल कंडिशन्स आल्सो. म्हणजे ही जी बेसिक कंडिशन्स आहे, मी मगाशी सांगितलेलं की 182 डेज राहायचं किंवा 60 डेज राहायचं, 365 डेज राहायचं आहे, हा जो क्रायटेरिया आहे. आणि प्लस ॲडिशनल कंडिशन्स ह्या दोन्हीसुद्धा त्यांनी जर फुलफिल केला तर दॅट पर्सन इज कॉल्ड दी ऑर्डिनरी रेसिडेंट. दॅट इज द आन्सर इज द फर्स्ट ए, सॅटिस्फाईड बोथ बेसिक अँड ॲडिशनल कंडिशन. लक्षात घ्या, शब्दांचा अर्थ लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे MCQ करा. नेक्स्ट आलं बघा, परत तोच प्रश्न आला. 15, अ पर्सन हू इज सेड टू बी ॲन रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट ऑफ इंडिया मस्ट सॅटिस्फाय. मगाशी मी सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. तर जो रेसिडेंट आहे नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असेल तर त्याचं कोणतं आन्सर येतं, त्याचं आन्सर येतं बी, हू फुलफिल ओनली 1 बेसिक कंडिशन. जो पर्सन बेसिक कंडिशन्स फुलफिल करतो, मगाशी मी दिल्यात बेसिक कंडिशन, तर दॅट पर्सन इज कॉल्ड नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट ऑफ इंडिया. 16th आहे इन हिंदू अनडिवायडेड फॅमिली, आपण त्याला म्हणतो HUF. ह्या HUF मध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की हू इज दी असेसी. तर अगोदर हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे काय, की जे फॅमिली बिझनेस असतात आणि त्याच्यामध्ये कर्ता किंवा त्याच्याबरोबर काम करणारे त्याची मुलं असतात, बायको असते, कधी सर्वंट्स असतात. तर हा त्याचा एक नेचर असतो. मग असेसी कोण म्हणायचं, तर असेसी म्हणताना त्याचा पहिला ऑप्शन्स आहे स्पाऊस, मदर, कर्ता, नन ऑफ अबव. तर कर्ता ही जी पर्सन्स आहे, म्हणजे जो व्यवसाय चालवतो, दॅट पर्सन इज कॉल्ड ॲन असेसी अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज 17, ॲग्रिकल्चरल इन्कम इज. ॲग्रिकल्चर इन्कम जे आहे ते तो जो सेक्शन्स आहे ॲग्रिकल्चर इन्कमचा, तर त्याच्यामध्ये तो टॅक्सेबल आहे का, नॉन टॅक्सेबल आहे का, पार्टली टॅक्सेबल आहे का, की नन ऑफ अबव, असे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. तर ॲग्रिकल्चर इन्कम हे नॉन टॅक्सेबल आहे, त्यामुळे त्याच्यावरती टॅक्स दिला जात नाही. नेक्स्ट 18, अ रेसिडेंट ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली इज. हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हटलं की HUF. तर ह्या फॅमिलीतला जो रेसिडेंट, म्हणजे ही हिंदू अनडिवायडेड फॅमिली ही एक ऑर्गनायझेशन झाली किंवा एखादं काम करणारी एक संस्था झालेली आहे. तर ती रेसिडेंट आहे का, तर रेसिडेंट असेल तर कोणता क्रायटेरिया असतो, तर असा एक प्रश्न विचारला आहे. तर रेसिडेंट जेव्हा हिंदू अनडिवायडेड, जसं आपण म्हणतो की पर्सन रेसिडेंट आहे, तर त्याच्यामध्ये 3 क्रायटेरिया आहे की एक रेसिडेंट आहे,
सेकंड रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आहे आणि तिसरा नॉन रेसिडेंट. पण हिंदू अनडिवायडेड फॅमिलीज ज्यावेळी आपण विचारतो तर त्याला दोनच ऑप्शन असतात. त्यातला पहिला आहे आयदर ऑर्डिनरी रेसिडेंट ऑर नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, हे दोनच ऑप्शन्स आहेत. बाकीचे हे ऑप्शन्स त्याला लागू होत नाही कारण नॉन रेसिडेंट ही कन्सेप्ट त्याच्यामध्ये नसते. नेक्स्ट 19, इन्कम फ्रॉम फिशरीज इज. फिशरीपासून जे उत्पन्न मिळतं, मच्छीमारी मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला, तर ते इन्कम कशामध्ये येतं? नॉन ॲग्रिकल्चर इन्कम, ॲग्रिकल्चर इन्कम, बोथ अबव, नन ऑफ अबव. तर ह्याचं राईट आन्सर असं आहे की नॉन ॲग्रिकल्चर इन्कम. कारण ॲग्रिकल्चरची जी कन्सेप्ट असते त्याच्यामुळे तुमचा गोंधळ होतो. म्हणून फिशरी हे ॲग्रिकल्चरमध्ये येतं का असा एक प्रश्न पडतो, तर नाही. तर फिशरी, मायनिंग वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्या कशामध्ये येतात? नॉन ॲग्रिकल्चर इन्कममध्ये येतात. 20, विनिंग फ्रॉम लॉटरीज इज नोन ॲज. लॉटरीपासून जे काय उत्पन्न मिळतं तर ते रिकरिंग इन्कम आहे का, कॅज्युअल इन्कम, डायरेक्ट इन्कम, नन ऑफ अबव, असा एक प्रश्न विचारलेला आहे. तर रिकरिंग विनिंग फ्रॉम लॉटरी जे आहे तर हे कॅज्युअल इन्कममध्ये येतं. कॅज्युअल म्हणजे काय की प्रत्येक वेळेला ते मिळतंच असं नाही आहे. दर महिन्याला जसं आपण म्हणतो की इन्कम फ्रॉम सॅलरी, दर महिन्याला इन्कम फ्रॉम सॅलरी आपल्याला मिळते. पण विनिंग फ्रॉम लॉटरी केव्हा तरी मिळतं, सारखं सारखं मिळत नाही. नेचर ऑफ द विनिंग फ्रॉम लॉटरी इज कॉल्ड नॉन रिकरिंग नेचर. त्यामुळे ऑप्शन इज काय आहे? कॅज्युअल इन्कम. नेक्स्ट 21, इन्कम फ्रॉम फार्म हाऊस इज एक्झम्प्टेड अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट. इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे फार्म हाऊसचं जे इन्कम आहे ते एक्झम्प्ट होतं. कशापासून? ते फर्स्ट इज ॲग्रिकल्चर इन्कम, बी नॉन ॲग्रिकल्चर इन्कम, सी इन्कम फ्रॉम सॅलरी आणि नन ऑफ अबव, हे आपले फोर्थ ऑप्शन्स आहेत. तर इन्कम फ्रॉम फार्म हाऊस जे आहे ना ते ॲग्रिकल्चर इन्कममध्ये मोडतं. आणि ॲग्रिकल्चर इन्कम तुम्हाला माहिती आहेच की दॅट इज द नॉन टॅक्सेबल अंडर सेक्शन 10. 22, प्रिवियस इयर मीन्स द फायनान्शियल इयर इमिजिएटली प्रिसिडिंग द. प्रिवियस इयर म्हणजे मागचं वर्ष. मगाशी सांगितलं की असेसमेंट इयर, प्रिवियस इयर हे आपले इयर्स असतात इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये, त्याचे एक विशिष्ट मिनिंग्स असतात. तर प्रिवियस इयर जे आहे तर फायनान्शियल इयर इमिजिएटली प्रेसिडिंग दी. तर प्रिवियस इयर म्हणजे काय? तर प्रिसिडिंग द म्हणजे कोणत्या इयरच्या अगोदर असतं असं ना म्हणायचं आहे MCQमध्ये की फर्स्ट इज फायनान्शियल इयर, अकाउंट इयर, असेसमेंट इयर अँड नन ऑफ अबव. तर ह्याचं प्रॉपर आन्सर आहे असेसमेंट इयर. म्हणजे आपलं असेसमेंट इयर जे असतं त्याच्या अगोदर प्रिवियस असतं. म्हणजे प्रिवियस इयरच्या लगतच काय चालू होतं? प्रिसिडिंग दी असेसमेंट इयर, हा त्याचा मिनिंग आहे. नेक्स्ट 23, पॅन इज अ डिजिट अल्फा न्यूमरिकल नंबर. जे पॅन असतं, पॅन कार्ड आपण म्हणतो की त्याचं जे अल्फा न्यूमरिकल, त्यामध्ये असे नंबर्स असतात की त्याच्यामध्ये आकडे पण असतात आणि शब्द पण असतात. म्हणजे ABCD पण नावं असतात आणि 1 2 3 4 मध्ये असतात. तर ते अल्फा न्यूमरिकल त्याला आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये किती नंबर असतात? हाऊ मच नंबर? तर 23चा जो ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये A10, B8, C12, D9. याचा राईट आन्सर आहे A इज अ 10. तर पॅन कार्डवरती 10 नंबर्स येतात. हे इन्कम टॅक्सचे MCQ झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.